गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणावर 5 संशयितांनी कॅफेतच धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल दुपारी 3 वाजताच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील एका कॅफेत घडली। रशीद खान असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। ही घटना एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। सदर घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला। या प्रकरणी तरुणीसह 5 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक खुनाचा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये मयतनामे राशीद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे। सदरची माहिती मिळताच तत्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सने त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण 6 आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे। आमचं समस्त नागरिकांना आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। मृत्यू झालेल्या रशीद खान सोबत कॅफेमध्ये बसलेली तरुणी ही हल्लेखोरांच्या भावाची एक्स गर्लफ्रेंड असल्यानं तिनेच हल्लेखोरांना मोबाईलवरून कॅफेचं लोकेशन पाठवलं। त्यानंतर हल्लेखोरांनी कॅफेत येऊन रशीद याच्या डोक्यात आणि मानेवर तब्बल 14 वार केले असल्याची माहिती समोर येते। पोलिसांनी या तरुणीसह 5 संशयितांना ताब्यात घेतले। पुढील तपास इंदिरानगर पोलीस करतात। तर रशीदचा खून झाल्याचं समजताच परिसरातील दुकानदारांनी आपली दुकानं बंद केली। रशीदच्या नातेवाईकांनी आरडाओरड केल्यानं हल्ल्याच्या ठिकाणी तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलं। तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील नातलगांनी गर्दी केल्यामुळे थोडा वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। रशीद हा अंबडलिंक रोडवरील एका फॅब्रिकेशनच्या दुकानात काम करत होता। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, अनामारी यांसारख्या घटना सतत घडत आहेत। येथील काही प्रेम प्रकरण पूर्ववैमनस्यातूनच झाल्याचं बोललं जातं। त्यामुळे आता तरी गुन्हेगारांना वचक बसणार का? आणखी अशा किती रशीदचा जीव जाणार अशी चर्चा आता नाशिकमध्ये सुरू आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।